नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अभिषेक ठिगळे. एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण नागपूर महानगरपालिकेचे काही पेपर झाले होते, तर त्याच्यातल्या सिव्हिल इंजिनियर असिस्टंटचा 24 मार्च 2025चा 1 ते 3 मध्ये झालेला पेपर बघतोय. त्याच्यातले गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न बघणार आहे. क्वेश्चनची लँग्वेज इंग्लिशमध्ये आहे आणि आपलं शिकवणं मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये चालून जाईल. ठीक आहे. ज्यांनी सरळ सेवेचे कुठलेही फॉर्म भरलेले असतील त्यांनी बिनधास्त ही बॅच जॉईन करा. ह्या बॅच विषयी मी खूप सारी माहिती आधीच्या आपल्या समाज कल्याणच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, ती आता ह्याच्यामध्ये पण सांगतो. या बॅच मध्ये आपण 2 शिकवणारे मॅथमॅटिक्सचे आणि रिझनिंगचे फोल्डर दिलेत. त्याला नाव आहे कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स आणि कन्सेप्च्युअल रिझनिंग. याच्यात आपण शिकवले की जे मी विदाउट फॉर्म्युला शिकवतो, एक्स आणि वाय न घेता शिकवतो, अशा पद्धतीने शिकवलेले हे 2 फोल्डर आहेत, टॉपिक वाईज प्रॉपर माझ्या प्रश्न घेऊन. ठीक आहे. म्हणजे बेसिक कन्सेप्ट पासून वगैरे शिकवलेल्या गोष्टी याच्यात आहेत. आणि त्याच्यानंतर याच्यात आपण वेगवेगळे फोल्डर केलेत. त्यामध्ये एक बीएमसीचा फोल्डर आहे, टेटचा फोल्डर आहे, परत समाज कल्याणचा फोल्डर नवीन टाकलेला आहे आपण, तलाठीचा फोल्डर आहे, हे परत पीसीएमसीचा एक वेगळा फोल्डर आहे, डीव्हीटी, डब्ल्यूआरडी, सहकार, डीएमईआर ह्याचे बरेचसे लेक्चर आपण तलाठीच्या फोल्डरमध्ये टाकले. टेटचा एक वेगळा फोल्डर आहे. आणि सेम आता ह्या नागपूर महानगरपालिकेमध्ये जे पेपर झाले होते त्याचा एक फोल्डर बनून जाईल. ठीक आहे. ह्या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी आहे आणि इथून पुढे पण ज्या परीक्षात येतील त्याचे सुद्धा याच्यात आपण लेक्चर ऑटोमॅटिक ऍड करणार आहे. त्याचं तुम्हाला वेगळं काही पे करायला लागत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल थोडक्यात शिकवणारे 2 फोल्डर आणि नंतर जशा जशा एक्झाम होतील तसं मी त्याच्यात ऍड करत राहतो. ठीक आहे. आता मग नंतर कोशागार विभागाचे रिस्पॉन्स शीट आल्या, आदिवासी विभागाच्या रिस्पॉन्स शीट आल्या, त्याचं पण रिस्पॉन्स शीट आल्या की आपण हे घ्यायचं आणि तशीच ही बॅच सारखी अपडेट होत राहते. तर अशा पद्धतीची ही आपली बॅच आहे. 1 वर्ष याची व्हॅलिडिटी आहे. खूप सारा कंटेंट आहे, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. बरेचसे लेक्चर डिजिटल बोर्डचे आहेत, बरेचसे लेक्चर लॅपटॉपवरचे आहेत. तुम्ही कंटेंटची घेणं देणं ठेवा, तुम्हाला मी गणित बुद्धिमत्ता एकदम सोपं करून सांगतो. ठीक आहे. तर चला आजच्या पेपरला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू. 7 बॉक्सेस A, B, C, D, E, F and G are kept one over the other. हे असं लिहिलं की सरळ करून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 7. नॉट नेसेसरी इन द सेम ऑर्डर. नो बॉक्स इज केप्ट अबाव जी. जीच्या वर कुठलाच बॉक्स नाहीये, म्हणजे जी सगळ्यात वर असणार आहे. ओनली 3 बॉक्सेस आर केप्ट बिटवीन जी अँड एफ. जी आणि एफ मध्ये 3 बॉक्सेस आहेत. सो 1 2 3. सो एफ कुठे येणार इथं, त्यांच्यामध्ये मी 3 जागा सोडल्या. परत ओनली 1 बॉक्स इज केप्ट बिटवीन बी आणि सी. साईडला लिहून घेतलं. बी आणि सी च्या मध्ये एकच बॉक्स आहे, सो साईडला लिहून घेतलं आपण. C is kept immediately above F. C हा immediately F च्या अबोव आहे. आता मला B आणि C मध्ये एकच आहे, तर 2 केस करू शकतो. इथं मी B इथं लिहू शकतो. ठीक आहे. आणि सेम असंच करून G F C ला इथं घेऊन 1 सोडून मी B इथं पण लिहू शकतो. मला जसं वाटेल तसं 2 केस सायमल्टेनियसली लिहून घेतलं. परत ओनली 4 बॉक्सेस आर केप्ट बिटवीन B अँड D. B आणि D च्या मध्ये 4 बॉक्सेस आहेत. जर मी B इथं घेतलं तर 1 2 3 4, परत जागाच नाहीये. पण जर मी तोच बी इथं घेतला तर 1 2 3 4 आणि इथं काय येणार आहे मग डी, कारण बी आणि डी मध्ये 4. म्हणजे आता ही केस भरून काही उपयोगाची नाही, कारण 4 सोडून जागाच नव्हती आपल्याला द्यायला. परत ई इज केप्ट ॲट सम प्लेस अबव ए. ई हा ए च्या कुठेतरी वर ठेवलेला मांडलं. आता विचारलंय काय, हाऊ मेनी बॉक्सेस आर केप्ट बिलो ए. ए च्या खाली किती येत रे, ए च्या खाली एकच बॉक्स आहे, ऑप्शन नंबर 1. कळलं. प्रश्न कितीदा वाचला, एकदा. खाडाखोड झाली का, नाही. सिंपल वे ना. नेक्स्ट. 7 people A, B, C, D, E, F, G are sitting in a row facing the north. Only 1 person sits to the left of C. 7 लोक बसलेले, 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. फेसिंग नॉर्थ, उत्तरेकडे बघतायत. ओनली 1 person sits to the left of C. C च्या लेफ्टला एकच आहे, सो एकच जागा सोडली. ओनली 2 people sit between C and G. C आणि G च्या मध्ये 2च लोक बसतायत, तर 2च लोक. D sits immediately to the right of B. D हा B च्या इमिजिएट राईटला आहे. म्हणजे हे BD इथं असतील किंवा इथं असतील, आपल्याला काय माहित नाही. 2 केस होत आहेत. तयार करायच्याच झाल्या तर आपण करून घेऊ लगेच. इथं BD लिहू ह्याच्यात आणि ह्याच्यात, ह्या केसमध्ये इथं BD लिहू. ठीक आहे. F sits immediately to the left of E. F sits immediately to the left of E. याच्यात हे इथं लिहू आणि याच्यात हे इथं लिहू. ठीक आहे.
ओनली वन पर्सन सीट बिटवीन जी अँड बी. जी अँड बी च्या मध्ये एकच पर्सन आहे, हे तर येणार, इथं येणार का? मग हे चुकलं, म्हणजे ही केस चुकीची आली आपली. आणि राहिलेला माणूस कुठला आहे? ए. तर ए कुठे येणार? इथं. आता काय म्हटले? हाऊ मेनी पीपल सीट टू द राईट ऑफ डी. डी च्या राईटला किती आहेत? 1 2 3. डी च्या राईटला किती जण आहेत रे? 3 जण आहेत. ओके, नेक्स्ट. Each of P, Q, R, S, T, U and V has an exam on different. मी तुम्हाला टाइप सांगतो जरा, ठीक आहे. ह्याला म्हणायचं असतं फ्लोअर बेस्ड पझल. फ्लोअर बेस्ड पझल, ठीक आहे. याला म्हणायचं असतं सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट पझल. सिटिंग अरेंजमेंट पझल. आणि आता हा आहे इच ऑफ पी क्यू आर एस टी यू व्ही हॅड एक्झाम ऑन डिफरंट डे ऑफ द वीक. ह्याला पण फ्लोअर बेस्ड पझलच म्हणायचं असतं किंवा मॅट्रिक्स पझल सुद्धा म्हणतात. डिफरंट डे ऑफ द वीक स्टार्टिंग फ्रॉम मंडे अँड एंडिंग ऑन संडे. म्हणजे मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे अँड संडे. डेज दिलं, डे दिलं तर ते आधी लिहून घ्यायचं. ओके. एस हॅज अन एक्झाम ऑन ट्यूजडे. एस ची एक्झाम ट्यूजडेला आहे, तर ट्यूजडे समोर एस लिहिलं. एक्झॅक्टली 3 पीपल हॅव एन एक्झाम बिटवीन एस अँड पी. सो 1 2 3 एस अँड पी च्या मध्ये 3 जणांची एक्झाम आहे. व्ही हॅज अन एक्झाम इमिजिएटली बिफोर क्यू. व्ही ची एक्झाम क्यू च्या लगेच आधी आहे. अँड टी हॅज अन एक्झाम इमिजिएटली आफ्टर क्यू. आणि टी क्यू नंतर लगेच आहे, म्हणजे हे व्ही क्यू टी लगेच पाहिजेत. व्ही क्यू टी जमला. परत ओनली वन पर्सन हॅज अन एक्झाम बिटवीन व्ही अँड यू. व्ही आणि यू च्या मध्ये एकच पर्सन पाहिजे. इथं मिळाला मला. आता झालं. राहिलंय कोण? आर राहिलेलं दिसतोय मला. आर कुठे येणार? इथे. आता विचारलंय काय? हाऊ मेनी पीपल हॅव एन एक्झाम बिफोर व्ही. व्ही च्या आधी किती लोकांची एक्झाम आहे रे? 2 लोकांची एक्झाम आहे. ऑप्शन नंबर 2. एकदम सिंपल सिंपल 40-45 सेकंदाचे प्रश्न आहेत. इन अ सर्टन कोड लँग्वेज AMOK is written as 8273 and MONK is written as 8231. ठीक आहे. तर एन चं विचारलंय. आता मला सांगा, इथं एम आहे, ओ आहे, के आहे. एम आहे, ओ आहे, के आहे. सेम इथं 8 आहे, 2 आहे, 3 आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो? ए म्हणजे काय? माझा 7 आहे. आणि एन म्हणजे काय? माझा 1 आहे. 8 2 3 तर कॉमन आहेत. तर त्यांनी एन चं विचारलंय. एन म्हणजे काय रे? 1. ऑप्शन नंबर 2. इझी. काय होतं का याच्यात विशेष? माझ्या मते तरी काहीच विशेष नाहीये याच्यात. पुढे एज्युकल्चर ऍपवर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. थोड्या वेळापूर्वी मी याची माहिती सांगितलेली आहे. आणि याची पीडीएफ आहे ना, हे आपण जे अनोटेशन करतो याची पीडीएफ आपण अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. म्हणजे आधीच्या समाज कल्याणच्या पण टाकलेत. हे अनोटेशन मी जे सोडवलेली पीडीएफ आहे ती आपण सेव्ह करून अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय. ऍपमध्ये तर आपण कोर्समध्ये टाकलेलेच आहेत समाज कल्याण पासूनच्या सगळ्या पीडीएफ. पुढे बेस्ड ऑन द इंग्लिश अल्फाबेटिकल ऑर्डर 3 of the following 4-letter cluster players are alike in certain way. Thus from a group which letter cluster player does not belong to that group. ठीक आहे. चलो पहिल्यांदा लिहून घेऊ आपण आपलं ए बी सी डी एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. पहिलं काय? आय एल आणि पीजी. आय एल आणि पीजी. आय नंतर एल 2 ठिकाणी आहे. परत पी आणि जी. पी कुठून घेतलंय? 1 2 3 आणि परत जी कुठनं घेतलंय? आयच्या आधीचं घेतलंय. ठीक आहे. आयच्या आधीचं जी घेतलंय त्यांनी. परत ओ आर व्ही एन. ओ आर 2 सोडून आर आहे. आणि व्ही किती रे? 1 2 3 चौथा आहे व्ही. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यातच काही तर प्रॉब्लेम असणार. ह्या दोन्हीपैकी एक आन्सर असणार आहे. परत क्यूटी आणि एक्सओ. क्यूटी क्यू नंतर 2 सोडून टी. एक्स 3 सोडून एक्स आणि आधीचं 1 सोडून ओ. परत
म्हणजे थोडक्यात काय केलंय बघ, इथल्या इथं सांगतो तुला, IL ह्याच्यात 2 सोडलेत, ह्याच्यानंतर हे 3 सोडून P घेतलंय आणि ह्याच्या आधीचे 1 सोडून G घेतलंय. सेम 2 सोडून T घेतलं, ठीक आहे, परत 3 सोडून X घेतलं आणि याच्या आधीचे 1 सोडून O घेतलंय. म्हणजे हे 2 सेम आहेत. तर गटातनं बसणारा कुठला असणार आहे? हा. कारण OR नंतर त्यांनी 3 सोडून नाही घेतलंय, 4 सोडून घेतलंय. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय दिलंय त्यांनी, SHYT ला त्यांनी दिले TJBX आणि परत WPKJ ला त्यांनी दिलंय XRNN आणि तुला विचारलंय की ZVTV ला काय? S नंतर T 0 सोडून, H नंतर HIJ 1 सोडून, Y नंतर Z आणि A 2 सोडून, T नंतर ST UVX UVW 3 सोडून, 0 1 2 3 सोडलेत. इथं पण सेम आहे, 0 1 2 3. इथं पण 0 सोडून A 1 सोडून, हे V आहे, STUV आपल्याला काय पाहिजे? 1 सोडून पाहिजे. मग V नंतर 1 सोडून W सोडला, X आला, परत 2 सोडून पाहिजे, मग T नंतर 2 सोडा, 1 2 काय येणार? W येणार, आणि परत V नंतर परत 3 सोडा, काय येणार? मग 1 2 3 Z येणार. म्हणजे आन्सर काय पाहिजे? AXWZ, ऑप्शन नंबर 4, AXWZ. पुढे तुम्हाला काय म्हटले? हाऊ मेनी सच इवन डिजिट्स आर देअर फ्रॉम लेफ्ट टू राईट? हे तलाठीवाले प्रश्न होते. इच ऑफ विच इज इमिजिएटली प्रिसिडेड बाय ऑड. हाऊ मेनी सच इवन, इवन नंबर की ज्याच्या आधी ऑड पाहिजे आणि ऑल्सो इमिजिएटली फॉलोड बाय इवन. म्हणजे तुला असं स्ट्रक्चर पाहिजे, हाऊ मेनी सच इवन डिजिट ज्याच्या आधी ऑड आणि नंतर इवन. ऑड इवन इवन शोधू आपण. ऑड इवन इवन, परत ऑड इवन इवन, ऑड इवन इवन, विषम सम सम, परत ऑड इवन इवन, परत ऑड इवन इवन, नंतर झालं. किती आहेत? 1 2 3 4. जमलं. नेक्स्ट सेम तसंच आहे. हाऊ मेनी सच ऑड डिजिट्स, ऑड डिजिट शोधायचे विच इज इमिजिएटली प्रिसिडेड बाय इवन अँड ऑल्सो इमिजिएटली फॉलोड बाय इवन. म्हणजे इवन ऑड इवन अशी पेअर शोधायची आहे तुला. इवन ऑड इवन, इवन ऑड इवन, परत इवन ऑड इवन, परत हे पण बघ इवन ऑड इवन, परत हे पण बघ इवन ऑड इवन. ठीक आहे. आता आहे का? नाही. किती झाल्या? 1 2 3 4. डन. हे असं लिहून घे ना, एवढं सोपं पडतं. हे मी तलाठीच्या वेळी पण खूप पेपरमध्ये हे होतं, तर त्याच्यात पण समजावलेलं आहे. एज्युकल्चर ऍप डाउनलोड करा आणि हा सरळ सेवा PYQ बॅच 2025 शिकवणारे फोल्डर आहेत आणि मग PYQ आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट. A sum of 5,000 is invested at an annual interest rate of 8% per annum compounded annually. 5,000 आहे, 5,000 8% per annum म्हटलंय म्हणजे 8/100 आणि किती वर्ष म्हटले? 2 इयर्स म्हटले. 2 इयर्स. पहिल्या वर्षीचं काढू, 2020 गेले, 8×5 = 400 आलं. दुसऱ्या वर्षी परत 5,000 वर 800 काढलं, 2020 गेले, 8×5 = 40 आणि परत 400 वर परत 800 काढलं, तर 8 32. मग कंपाऊंड इंटरेस्ट काय? 400 आणि 400 800 आणि हे 32, 832. आपण कुठलाही फॉर्म्युला वापरत नाही. कंपाऊंड इंटरेस्ट आपण एकदम फालतू करून सोडलंय, काहीच त्याला हे नाही ठेवलं आपण अवघडपणा. ठीक आहे. एकदम सिंपल पद्धतीने खूप अवघड प्रश्न सुद्धा एकदम इझिली होऊन जातात. चला बॉडमासचा क्वेश्चन आहे. 42E म्हणजे काय आहे? प्लस 32, Q म्हणजे आहे डिवायडेड बाय 16, R म्हणजे आहे -3 आणि W म्हणजे आहे इंटू 9. सॉल्व करायचं. मग पहिल्यांदा हे सॉल्व करू, नंतर हे सॉल्व करू. 32 डिवायडेड बाय 16 प्लस 2 -9 3 = 27. सो 44 - 27. ठीक आहे. 14तून 7 गेले, 7 हातचा 1, 4तून 3 गेला 1. किती आला आन्सर? 17. इझी प्रश्न होता, काहीच अवघड नव्हतं. इफ Q स्टँड्स, तेच आहे मग म्हणजे परत बॉडमास 22 डिवायडेड बाय 11, E म्हणजे अधिक
6, W म्हणजे गुणिले 8 आणि R म्हणजे -2. पहिल्यांदा हे करणार 22 भागिले 11 2 अधिक 8 सख्खा 48 आणि वजा 2 अधिक 2 वजा 2 कॅन्सल, उरलं किती 48. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट डेफिनेशन विचारले. द ॲव्हरेज म्हणजे अरिथमेटिक मीन ऑफ अ सेट ऑफ नंबर इज डिफाइंड ॲज. काय असतो अरिथमेटिक मीन? द सम ऑफ ऑल द नंबर्स डिवाइडेड बाय द टोटल काउंट ऑफ द नंबर्स. ऑप्शन नंबर 3. एकूण बेरीज भागिले एकूण संख्या. ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट एका टाकीमध्ये 2 इनलेट पाईप आहेत जे 36 मिनिटं आणि 45 मिनिटात टाकी भरू शकतात आणि एक आउटलेट पाईप आहे जो 30 मिनिटात टाकी रिकामी करतो. हा रिकामी करणार आहे. जर सर्व पाईप एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर तिघांचा लसावी काय तो लसावी तिघांचा 180. तिघांच्या पट्यात 180 आहे. ठीक आहे, अंदाजे कळतं हे 45 चोक असते 36 चा ह्याच्यात पण कळून जातं. मग आता 180 भागिले 36 तासाला किती भरतोय? मग हा 5 लिटर. 180 भागिले 45 तासाला किती भरतोय? हा 4 लिटर. आणि हा रिकामा करतोय म्हणजे वजा 180 भागिले 30 तासाला किती रिकामा करतोय? 6. तिन्ही नळ एका वेळी सुरू केले तर हे 5 लिटर आणि 4 लिटर भरतात. 5 आणि 4 9 लिटर आणि हा 6 लिटर कमी करतोय. 9 वजा 6 3. सो ओव्हरऑल 3 लिटरच भरलं जातंय. तर मग मला सांगा 180 तासाला 3 लिटर भरलं जातंय तर भरायला किती वेळ लागेल? 3 सख्खा 18 3 0 0. ठीक आहे, किंवा मिनिटं. मिनिटात होतं तर मिनिटं. किती वेळ लागेल? 60 मिनिटं. कुठलंही एक्स अन वाय अन 1/, फॉर्म्युला असलं काही नाही. एलसीएम मेथड इज द बेस्ट मेथड. कुठलंही एक्झाम्पल घ्यायचं त्यानं आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. एका पिशवीत 1 रुपया 2 रुपये आणि 5 रुपये यांची नाणी 4, 7, 9 प्रमाणात आहेत. मग एकत्र कसे येतात? 4 1 4, 7 2 14, 9 5 45 असे एकत्र येतात. असे एकत्र येत असतील तर एका वेळी किती रुपये मिळतात त्यांना? 45 आणि 4 49. 49 आणि 10 59 63. म्हणजे एकत्र किती आले? 63. आणि त्यांचे एकूण मूल्य किती आहे? 630. मग 630 मूल्य असेल तर एकत्र याचे गट्टे किती बनतील? 630 भागिले 63 10 गट्टे बनतील. त्यांनी काय विचारले? 2 रुपयाची नाणी. 2 रुपयाची नाणी किती असतील? 2 रुपयाची किती नाणी असावी? 2 रुपयाच्या बॅगा किती आहेत? छोट्या छोट्या एका गट्ट्यात किती आहेत? 7 गट्टे किती आहेत? टोटल 10. मग 2 रुपयाची किती असणार? 2 रुपयाची 10 गुणिले 7 किती आलं रे? 70. एवढं करावंच लागत नाही. 2 रुपयाची नाणी कितीच्या प्रमाणात पाहिजेत? 7च्या प्रमाणात पाहिजेत. नाणं कापता तोडता मोडता असलं काही येतं का? नाही. मग 7च्या पटीत असलेला एकच ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, तर तो किती आहे? 70. असं सुद्धा तुम्ही करू शकता. पुढे 2 संख्यांचा लसावी 840 आहे. त्यापैकी एक संख्या 56 आणि दुसरी संख्या आणि मसावी 14 आहे. आपल्याला काय माहित आहे? 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार काय असतोय? लसावी गुणिले मसावी. 2 संख्यांचा गुणाकार काय असतोय? लसावी गुणिले मसावी. मग 2 संख्या कुठल्या आहेत? पहिली 56 आहे, दुसरी तुला काढायची आहे क्वेश्चन मार्क. लसावी किती आहे? 840 आणि मसावी किती आहे? 14. कसं काढणार? 14 1 14, 14 चोक 56, 4 1 4, 21 चोक 84. क्वेश्चन मार्क बरोबर 210. दुसरी संख्या किती आली? 210. ओके. तर अशा प्रकारे आपण हा नागपूर महानगरपालिकेचा जे इंजिनिअरिंगच्या एक्झाम झाल्या होत्या टेक्निकलच्या, तर त्यातील एक पेपर आपण बघितलेला आहे. असेच 5 पेपर आहेत. असे 5च्या 5 पेपर आपण बॅचमध्ये टाकतोय. तुम्ही नक्कीच ही बॅच जॉईन करू शकता. याच्यामध्ये शिकवणारे 2 फोल्डर मॅथ रिझनिंगचे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या एक्झामचे किंवा इथून पुढे जे आपण एक्झाम येतील त्या सगळ्यांचे आपण टाकत राहणार आहोत. आणि याचीच सेव्ह केलेली फाईल आपण अभिषेक सीसेट या टेलिग्राम चॅनलवर टाकतोय. तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून टाका. त्याच्यात आपण वेगळा काही फालतूपणा करत नाही, फक्त कामाच्या गोष्टी बोलतो. ऍडव्हर्टाईज वगैरे तुम्हाला काही दिसणार नाहीत. ठीक आहे, हे चॅनल जॉईन करा. तिथून तुम्हाला अपडेट करतील. आपले करंट अफेअरचे गणेश सरांचे पण व्हिडिओ खूप चांगले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघू शकताय, की जेणेकरून तुमच्या करंट अफेअरचा एकदम एक्झाम ओरिएंटेड अभ्यास व्हावा आणि कुठलाच पॉईंट मिस होऊ नये. तुम्हाला काही शंका असतील तर हा माझा नंबर आहे इथे, याच्यावर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. धन्यवाद.